सार्वजनिक गणेश उत्सव जो टिळकांनी सुरू केला आणि ती परंपरा 125 वर्षापेक्षा आता जास्त झाली आली आहे. खरं तर हिंदू धर्मामध्ये असं सातत्यानं आढळून आलेलं आहे की काही जे एक परंपरेनं चालू असतं त्याच्यातला चांगला भाग टिकतो आणि त्याच्यामधला जो गैरप्रकार असतो, विकृती असतात, वाईट भाग असतो, त्यात जे असतो अशा गोष्टी बाजूला पडतात. आणि असं सातत्यानं घडत आल्यामुळे त्याला सनातन धर्म असा शब्द आहे. म्हणजे जे नित्य नूतन आहे, सतत बदलत राहिलेलं असं आहे. जर त्याच पद्धतीने ह्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये जर काही अपप्रवृत्ती शिरलेल्या असतील, जर काही विकृती त्याच्यातून समोर येत असतील तर त्या बाजूला करणे हे त्या अर्थाने आपलं काम आहे. जर आपण एका सनातन धर्माच्या पाईक आहोत, त्या सगळ्या प्रदेशामध्ये आपण राहतो आहोत, जिथला धर्म सतत बदलत आलेला आहे, रसरशीत राहिलेला आहे, ज्या ठिकाणी वादविवादाची मोठी परंपरा आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा महावीरांनी वेद नाकारले, भगवान महावीरांनी, त्याच्यानंतर भगवान गौतम बुद्धांनी नाकारले. म्हणून काही त्यांना कोणी परंपरेच्या बाहेर टाकलं नाही, उलट त्यांना समाविष्ट करून घेण्यात आलं. नंतर सुद्धा वारंवार म्हणजे जे पंथ नंतर तयार झाले, महानुभाव असो, लिंगायत असो, शीख असो, म्हणजे भारताचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की या ठिकाणी सातत्यानं ही घुसळण होत आलेली आहे. श्रद्धा, त्याच्यानंतर विचार, दर्शनांची जी परंपरा आहे, या सगळ्यातला एक अशातला भाग म्हणून मी वेगळ्या अर्थाने त्या सार्वजनिक गणेश उत्सवाकडे पाहतो. लोकमान्य टिळकांना ही दृष्टी होती की आपण सर्वसामान्य लोकांना जर एकत्र आणायचं असेल तर त्याला आपल्याला काहीतरी तर असा एक आधार शोधावा लागेल की ज्यामुळे लोक एकत्र येतील. जसं की वारकरी संप्रदाय ही पण एक सार्वजनिक चळवळच होती. म्हणून टिळकांनी आधुनिक काळामध्ये तो जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्याच्यामध्ये प्रबोधनाची एक मोठी परंपरा होती. राजकीय आणि सामाजिक जी सगळी चळवळ तेव्हा चालू होती तिला एक काहीतरी आधार द्यायचा होता. दुसऱ्या बाकीच्या कोरड्या शब्दामध्ये काही मांडलं असतं तर ते लोकांना कदाचित पचनी पडलं नसतं. हे एक लोकनेते म्हणून लोकमान्य टिळकांना कळत होतं. आज इतक्या वर्षाच्या नंतर सुद्धा आपल्या समाजातल्या ज्या बाकीच्या काही अपप्रवृत्ती आहेत, अडचणी आहेत, काही प्रश्नावरती आपल्याला उत्तर शोधायची आहेत, या सगळ्याच्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा आपल्याला वापर करता येऊ शकतो. त्यामुळे आत्ता जे स्वरूप त्याला आलेलं आहे की एक झगमगाटी स्वरूप नुसतं आलेलं आहे, इव्हेंट होऊन बसलेला आहे आणि इतपतही ठीक होतं. भारतीय माणूस उत्सवप्रिय आहे, त्याच्यामुळे तो एक उत्सव साजरा होतोय. पण त्याच्यामुळे ज्या काही गंभीर गोष्टी आणि विकृती, विशेषतः काही बिभत्सता जी समोर येते त्याच्यावरती ठामपणे बोललं पाहिजे. ही उलट परंपरा राहिलेली आहे आपल्याकडे की आपल्या धर्मातल्या रूढी परंपरा ज्या गैर वाटल्या, अपप्रवृत्ती वाटल्या, त्यांच्यावरती ठामठोकपणे हिंदू माणूस बोलत आलेला आहे. आणि असं कोणी बोलल्यामुळे त्याच्या विरोधामध्ये सरतनसे जुदाचे नारे देत कोणी रस्त्यावरही उतरत की त्यांना काफिर म्हणून काही सजा दिली जात नाही की ते समजून घेतलं जातं आणि त्याही माणसाला आमच्या व्यवस्थेमध्ये सामावून घेतलं जातं. अशी एक उदारमतवादी ही परंपरा आहे. सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये जे गैरप्रकार आता घुसलेले आहेत, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही रस्त्यावरती अतिक्रमण करून तो पेंडॉल टाकलेला असतो आणि प्रत्यक्ष हालचालीला जागाच राहिलेली नसते. म्हणजे हा एक नियम यापूर्वी सुद्धा एकदा असं करून पाहिलं होतं की रस्त्यावरती कुठल्याही पद्धतीचे पेंडॉल उभे करणं नको. तुम्ही जी काही खुली जागा आहे त्या ठिकाणी, जो म्हणजे आता बेंगळूरचा जो वाद होता तो खुल्या जागेवरती गणेश मंडळाला त्या उत्सवाला परवानगी द्या असं होतं, रस्त्यावरती नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला गणपतीच्या निमित्तानं, नंतर पुढे आता सार्वजनिक नवरात्र उत्सव पण आता मोठ्या प्रमाणात होतोय. ते गरबाचे पण योगायोगाने त्याच्या गरबाला नाचण्यासाठी जागा पाहिजे असते म्हणून मैदान निवडली जातात. त्याच्यामुळे त्याच्यात रस्त्याचा विषय फारसा येत नाही. पण काही ठिकाणी देवी तशी बसवली जाते. पहिला मुद्दा, जी वाहतूक व्यवस्था आहे, यातायात जे सगळं आहे, रस्ते आहेत, ते कुठल्याही पद्धतीचे अडवले नाही गेले पाहिजेत. हा एक मुद्दा आणि हे सगळ्यांनी ठामपणे मांडलं पाहिजे. प्रत्येकानं आपापल्या कॉलनीतल्या, आपापल्या गल्लीमधलं, आपापल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये जरी हा विचार केला तरी त्याच्यातलं एक पाऊल पुढे टाकला असतो. दुसरा जो भाग आहे जो आम्हाला जास्त गंभीर वाटतो तो की हे जे डीजे लावून फार मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण केलं जात आहे. खरं तर त्याचे नियम आहेत, ते सगळं कसे काय पालन केलं पाहिजे नेहमी सांगितलं जातं, पण प्रत्यक्षामध्ये हे अंमलात आणताना दिसत नाही. जो मोठा आवाज केला जातो त्याच्यामुळे जो त्रास होतो, म्हणजे हे ध्वनी प्रदूषण हे घातक आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पण तरीही गणपती म्हणजे असं करायचंच असतं, असं नाचायचंच असतं, हे सगळं बाजूला ठेवून स्पष्टपणे ही पण एक गोष्ट घडली पाहिजे. तिसरी जी गोष्ट जी अजून आम्हाला त्याच्यातली गंभीर वाटते की ज्या ठिकाणी हा गणपती बसलेला असतो त्याच्या आडोशाला पत्ते खेळणे, जुगार खेळणे, मटक्याचे आकडे लावणे, बाकीचे काही व्यसन करणे, हे प्रकार आजही सर्रास होतात. त्या ठिकाणची जी तरुणाई आहे अशा पद्धतीनं ती त्याच्यामध्ये वाया जाते आणि हे सगळं देवाच्या नावाखाली चालू असतं. म्हणजे ते 10 दिवस पोरांना बसायला एक अड्डा तयार झालेला असतो आणि त्याच्याकडे सगळे सोयीस्कर दुर्लक्ष करतात, कारण की काम करणारी तीच पोरं असतात म्हणून. म्हणजे ही जी पोरं त्या ह्याच्यामध्ये काम करतात
ते काम करायला लागले, त्यांचं कौतुक करायच्या नावाखाली त्यांची व्यसनं आणि बाकीचे जे गैरप्रकार आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागले, की हे आम्हाला लक्षात आणून द्यायचं आहे. त्यामुळे आपल्या ठिकाणचा सार्वजनिक गणेश उत्सव त्या ठिकाणी नेमकं काय चालतंय हे जरा डोळे उघडे ठेवून पहा आणि स्पष्टपणे अशा ज्या काही तुम्हाला गैरप्रवृत्ती दिसतील त्यांचा निपात त्याच ठिकाणी केला पाहिजे, स्पष्ट समज दिली पाहिजे. त्याच्यावरती मी हे पोलिसांनी काय करायला पाहिजे, सरकारने काय करायला पाहिजे बिलकुल सांगत नाहीये. सरकारने सांगितलेलं नाही की गणपती स्थापन करा रस्त्यामध्ये म्हणून. सरकारने काय GR काढलेलं नाहीये किंवा प्रत्येक ठिकाणी गणपती मांडले गेले पाहिजेत म्हणून. लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामधले जे गैरप्रकार आहेत ते निस्तरायची सगळ्यात पहिले आणि एका अर्थाने शेवटची जबाबदारी लोकांचीच आहे. त्याच्यामुळे सरकार आणि कायदा सुव्यवस्था असं न करता सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या ठिकाणच्या गणेश उत्सवात गैरप्रकार घडतात की नाही हे जरा डोळे तेल घालून पहा. दुसरा जो याच्यातला मुद्दा आहे तो मला जास्त त्यानं म्हणजे व्यथा झाली त्याच्यामुळे, म्हणून ते मांडायचं आहे. लालबागचा राजा हा जो गणपती आहे ह्याचं एक वेगळंच प्रस्थ असं तयार झालेलं आहे की त्याला म्हणजे त्या लालबाग राजाला इथून म्हणजे औरंगाबादहून उदाहरणार्थ इथं आम्ही व्हिडिओ करतोय म्हणून इथून मुलं जाणार, त्या रेल्वेनं उतरणार ठरलेलं आहे आणि ते एक पॅकेज आहे. तिथपासून ते लालबागचं दर्शन घडवण्यापर्यंत तो जो दलाल आहे तो तुम्हाला सगळी व्यवस्था करून देतो. इथपर्यंत एक वेळ ठीक आहे, मला याच्यात काही गैर वाटलं नाही कळल्याच्या नंतर की मुलं इथून जात आहेत, 15, 20, 25 तरुण आहेत किंवा 7-8 जणांची एक छोटा ग्रुप आहे, तो तिथं जातो आहे. त्यांना तिथला कोणीतरी माणूस त्याला ते पकडतात, काही पैसे देतात आणि लालबागच्या दर्शनाची सोय होती. इथपर्यंत एक वेळ ठीक होतं. त्याच्यानंतर यांना ठरलेल्या जागी ठरलेल्या वेशांकडे नेलं जातं. म्हणजे हे पॅकेज आहे की तुम्ही परगावून, मी आता इथं आहे म्हणून छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादचं नाव घेतो आहे, वेगवेगळ्या ठिकाणाहून कोण कसं तिथं पोहोचणार, तिथं पोहोचल्याच्या नंतर त्यांना दर्शन देणे, त्या वेश्येकडे जाणे, यांना जे काही व्यसनं करायचे ते करणे आणि एवढं करून यांना परत त्या रेल्वेच्या वेळात तिथं वापस आणणे, हे पॅकेज आहे. आपण जर हे देवदेवताच्या नावाखाली करणार असू तर ह्याच्यापेक्षा जास्त विकृती ती काय असू शकते. म्हणजे यापूर्वी सुद्धा कविता महाजन या लेखिकेने पंढरपूरच्या वारीमध्ये वेश्या व्यवसाय कसा मोठ्या प्रमाणामध्ये चालतो आणि कंडोमची विक्री कशी त्या भागामध्ये मिळते हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्यावर टीका झाली, पण ही प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे हे नाही कोणी नाकारलं आणि त्याच्यावर काय करायचं त्यावर काही बोलले नाही, फक्त त्याच्यावर टीका झाली त्यांच्यावरती. अरुण कोरटकरांनी ते एक वेगळा कविता संग्रह लिहिलेला आहे या संदर्भामध्ये. म्हणजे हे जी सगळी बजबजपुरी आणि ही देवा धर्माच्या नावाखाली चालते म्हणून आक्षेप आहे. या विकृतीला आपण थारा नाही दिला पाहिजे, हा आमचा तळमळीचा मुद्दा आहे. देवाचं जे काही उत्सव प्रियता आहे, देवाचं जे काही धार्मिक कार्य करायचे ती पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. पण त्या नावाखाली, त्या आवरणाखाली जर हे असं काही घडत असेल तर ह्याच्यासाठी आपल्याला अतिशय जागरूक राहावं लागेल. आणि परत मी सांगतो की याचा सरकारशी संबंध नाही. जे आपणच सगळे लोक आहोत, समजा लालबागच्या मंडळाच्या राजाचे जे काही ते संस्थान म्हणजे त्या ट्रस्टचे जे काही लोक असतील, त्यांचे जे स्वयंसेवक असतील, त्या सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे की त्या उत्सवाच्या आडून ज्या काही विकृती होतात त्यांना निदान तुमच्याकडून तरी पायबंद बसला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी दर्शनाची जी व्यवस्था आहे, त्या ठिकाणी पास किंवा असंख्य गोष्टी आहेत त्या ज्यांना तुम्ही जोपर्यंत व्यवस्थित नियमामध्ये बसवत नाही तोपर्यंत त्या विकृती दूर होणार नाहीत. अजून एक ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे की वारंवार असं आढळून आलेलं आहे, आम्हाला ती पण गोष्ट नजरेस आणून द्यायची आहे. सार्वजनिक ठिकाणी एखादा गणपती एकदम तुम्हाला असं दिसतं, एखाद्या गणेश मंडळावरती मोठी आरास केलेली असते, झगमगाट असतो, तिथं काहीतरी स्पर्धा होतात, त्याचे बक्षिसं मोठे लावलेले असतात आणि मग काही काळाच्या नंतर असं लक्षात येतं की त्या भागातला एखादा बिल्डर असतो, त्याचे जे गैरव्यवहार आहेत ते त्याला लपवण्याच्यासाठी म्हणून तो त्याचा पैसा अप्रत्यक्षरित्या अशा माध्यमातून या उत्सवावरती खर्च करतो. म्हणजे आता हा पण एक नवीन मुद्दा तयार झाला की काळा पैसा मोठ्या प्रमाणात उत्सवातून बाहेर येतो. म्हणजे याला एनकरेज करणारे कोण आहेत परत, म्हणजे सरळ साधा छोटी मूर्ती आणली, गणपती बसवला, काहीतरी मुलांच्या स्पर्धा वगैरे घेतल्या, सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यानं घेतले, संपलं, असं होत नाही. त्याला झगमगाट आणला जातो, त्याची भंभम केली जाते. त्याचं कारण म्हणजे त्या पाठीमागं असलेला काही ठिकाणचा काळा पैसा. म्हणजे ह्या ज्या सगळ्या अपप्रवृत्ती आहेत मी वेगवेगळ्या सांगितल्या, याचा गांभीर्याने विचार करून कायदा सुव्यवस्था, सरकार, पोलीस सगळं बाजूला ठेवा. सगळ्यात पहिले आपण जे आपल्या गल्लीमधल्या, आपल्या हाऊसिंग सोसायटीमधल्या, आपल्या जिथं तो रस्ता आहे त्या ठिकाणच्या गणेश मंडळामध्ये काय आणि काय घडतंय हे जरा डोळ्यात तेल घालून बघा. त्याच्यावरची ही उसंतवाणी. देवा गजानना शुद्ध ठेव मती आणि परिस्थिती सांभाळला, सत्याचा न देऊ पडू हा विसर, असत्य असर कदापिना. टिळकांनी केला हा सार्वजनिक हेतू सामाजिक शुद्ध त्यांचा.
त्याचा होई सारा, आता तो धिंगाणा कर्कश गेंगाणा सूरसारा. कधी काळी झाले होते प्रबोधन, आता काळे धन राज्य करी. विद्येची देवता तिचा म्हणे सण, सारी चणचण विचारांची. कांत टिळकच यावे आता खाली, कांत टिळकच यावे आता खाली, द्याव्या दोन गाली लगावून, द्याव्या दोन गाली लगावून. म्हणजे खरंच अशी परिस्थिती आलेली आहे की लोकमान्य टिळक जर आता जन्माला आले तर ते पहिले यांच्या कानाखाली लगावतील की तुम्ही या गणेश उत्सवाच्या नावाखाली काय चालवलेलं आहे. आपण सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून हे जी आपली उदात्त अशी परंपरा आहे, ही जी आपली विद्येची देवता, कलेची देवता आपण मानल्या गेलेलो आहोत, तिचा सार्वजनिक उत्सव जो आपण करत आहोत त्या निमित्ताने होणारे गैरव्यवहार, त्या निमित्तानं समोर येणाऱ्या विकृती यांच्या आपण तातडीनं दखल घेतली पाहिजे आणि उपाय त्याच्यावरती योजले पाहिजेत. इथेच थांबूयात. धन्यवाद.